बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम 2009 अंतर्गत प्रवेश स्तर संदर्भात कोणत्या शाळांनी पूर्व प्राथमिकचा प्रवेश बंद करून प्राथमिक वर्ग पहिलीला प्रवेश स्तर बदलविला, कोणत्या निकषांवर त्यांनी हा प्रवेश स्तर बदलविला, तसेच प्राथमिक शिक्षणासोबत पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा या संदर्भात संपूर्ण माहिती, त्याचप्रमाणे भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक संस्था यांची इत्थंभूत माहिती घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांना वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने आज शिक्षण सभापती यांच्या उपस्थितीमध्ये झाडाझडती घेण्यात आली। RTE प्रवेश प्रक्रियेतील अनास्थेबाबत युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोळे यांनी प्रश्नांची सरबत्ती केली। शिक्षण विभाग या संदर्भात गंभीर नसल्याचे त्यांनी उदाहरणे देऊन सिद्ध केले। प्रवेश स्तर संदर्भात कोणत्या शाळांनी पूर्व प्राथमिकचा प्रवेश बंद करून प्राथमिक वर्ग पहिलीला प्रवेश स्तर बदलविला, कोणत्या निकषांवर त्यांनी हा प्रवेश स्तर बदलविला, तसेच प्राथमिक शिक्षण सोबत पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळा या संदर्भात संपूर्ण माहिती, त्याचप्रमाणे भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक संस्था याची इत्थंभूत माहिती शिक्षण विभागाने नीट ठेवावी। त्याचबरोबर पालक आणि विद्यार्थी यांना त्रास होणार नाही याची सविस्तर चर्चा करण्यात आली। शिक्षण सभापती यांच्या समक्ष जिल्हा शिक्षणाधिकारी रतनसिंग चव्हाण यांनी माहिती उद्यापर्यंत देण्याची हमी दिली। यावेळी युवा प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोळे, शिक्षण सभापती मायाताई नाईक, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, जिल्हा परिषद सदस्य प्रगतीताई तांदळे, स्मृतीताई गावंडे, मीनाताई बावणे, रामकुमार गव्हाणकर, जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार, सचिन शिराळे, अकोला महानगर पूर्व अध्यक्ष वैभव खळसे, आनंद खंडारे, ॲडव्होकेट मिनल मेंढे, ॲडव्होकेट सुबोध डोंगरे, श्रीकृष्ण देवकुंडबी, रितेश यादव, जय तायडे, आकाश जंजाळ आदी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोलामधून संजय उमक यांची रिपोर्ट।